नमस्कार मित्रांनो, 10 दिवसात सुट्टीनंतर आज आपण निघालो साताऱ्यातनं नावाशोध माल भरायला आणि आलो इकडं. रात्रीच भरून सुटली होती आपली गाडी. सकाळी आलो इथं नवलेपीला लय स्पीड ब्रेकर दन वाजते नुसतं. पुढं आलो इथं उतरलाच बघा, याने स्पीड कॅमेरा लावले तर अवघडच आहे इकडं. पुन्हा पास करत होतो. पास करत करत आलो बा डांगे चौकात. आणि डांगे चौकात हे बघा बस बीस सगळ्या लागते आणि लय जाम लागतं. तळेगाव टोल नाक्यावर आलो. तळेगाव टोल नाका पास करून आम्ही लावलो डायरेक्ट घाटाला. घाटाचं ही स्पीड कॅमेरा बघितलं ना लय टेन्शन येतं. का तर 4,000ची फाईन पडली ती ओव्हर स्पीडची. हां, आणि कमानीला थोडं हलकं जाम लागले ना. एक्सप्रेस सोडला आणि लागलं बघा हे डायरेक्ट जाम. काय तुम्हाला सांगायचं, डोक्याचं दही होतं इथं बघा. बघतो तर काय बघा, पोलिसांच्या गाडीवर काळी फिल्मिंग आहे. आपल्या गाडीवर फिल्मिंग केलं की आपल्याला गज फाईन मारते. काय आता चालायचं त्यांचंच नियम त्यांचंच कायदा म्हणल्यावर काय. इकडं आलो बघा डायरेक्ट यार्डात खाली करायला गाड्यात चालू होत्या. आणि तोपर्यंत आमचं भेटलं महादेवाला म्हणलं चला थंडा पिवा जाऊया. महादेवान लगेच बघा 300 ml ची बॉटल डायरेक्ट तोंडाला लावून निवांत झालेच. गाड्या खाली झाल्या त्या 3 वाजता, वाजले त्या 4. गेट पास अजून भेटला नाही. भरणाऱ्यांचा फोन येतात येऊ दे लवकर. कसं करायचं. दिलीप नाना आलं 1000 मागत होतं. का तर गेटवर द्यायला लागतं सिक्युरिटी, नाही तर सोडत नाही ती. चला म्हणलं आता आलो पुढं जायचं आपल्या भरायला. खोपोलीत आलो इकडे. तोपर्यंत आमचं सोमाशेट भेटलं बघा. सोमाशेट म्हणलं आपल्या गाड्या रात्री भरणार आहे त्या, मी जातो घरी. बरं म्हणलं जावा तुम्ही घरी. इकडे रात्री 2 वाजता आपण लावली भरायला चालू होतं. तोपर्यंत सोमाशेटच्या गाडीची फुटणं उचलत म्हणून आपल्या इकडे साईडला भरायला घेतली. भरून झाली. बांधणारी म्हणायची यार किती वाजले त्या, सकाळी 5:30 वाजले. म्हणलं भावानो बांधून द्या लवकर जाऊ द्या. हे बघा आम्ही डायरेक्ट झोपलो होतो बरं का. सकाळी आला सोमाशेट आमचा. आल्या गाडी कागद बिगद टाकून गाड्या बांधून घेतल्या आणि आम्ही गेटवर आलो. गेटवाला म्हणला शिफ्ट चेंज झाल्या. मग आम्ही बसलो आराम करत. आणि काय इकडे धुळा शेट बघा पाणी भरून घेत होतं. बिसरीचा खर्च वाचवत होता. सिक्युरिटी आला म्हणला जावा आता म्हणला बाहेर काढून. बाहेर आलो. सोमाशेटला म्हणलं चला नाश्ता करायला जायचं. सोमाशेट आज नाश्ता देणार होता आम्हाला. घेतला बघा एक कॅम्पा घेतला आणि भजी घेतलं. भजी खाऊन झालं ना आम्ही आलो डायरेक्ट एक्सप्रेसला आलो. डिझेल भरायचं म्हणलं. डिझेल भरून घेतलं. ॲडव्हान्स आला नव्हता. पदरचं घातलं पैसे. चला म्हणलं आता जाऊ द्या. लागलो घाटाला. आज घाट जरा मोकळा असं वाटलं. आलो. ही बघा नवीन बघता झाला कधी चालू होती काम आहेत ह्याच्यामुळं जाम परत लागणार नाही. आलो पुढं घाटाला बघा. कमानीला सगळं मोकळंच होतं बरं का. नॉर्मल चाललं होतं. असलं टँकर पहिले टेन्शन येते आता. हां, सोमाशेट बघायला लगेच पाय लय फास्ट पळत होता गाडी. इकडे धुळाशेट पण काही कमी नव्हतं बरं का. ही पण गाडीने चेचत होतं. यांची 16-18 आहे, आपली 16. चला म्हटलं जाऊ द्या पुढं. हळूहळू आलो मी टोल नाक्यावर. टोल नाक्यावाला लागते भूक आणि फेमस खाणं आहे क्रीम रोल. चला म्हणलं आलो पुण्यात वाकड पैसे थोडं जाम होतं. आलो डायरेक्ट कात्रज पास केला आम्ही. आलो डायरेक्ट जेवायला. तिथनं आलो उमरज येऊन झोपलो. सकाळी आलो तासवडे टोल नाका पास केला ना आम्ही डायरेक्ट कोल्हापुरात आलो. तर काय आमच्या गाडीचं टायर फुटचा पंक्चर झालता. आणि काय आम्ही टायरमधून काढला आणि नवनाथ टोके शेटच्या गाडीत टायर टाकून आम्ही निघालो पंक्चर काढाय आलो. गाडीत फिलिंग ढाकात होत्या बरं का आमच्या. हसू रडू सगळंच येत होतं. आणि सोमाशेट बा पैसे वाचवायचा कार्यक्रम चालला होता याचा. अरे म्हणलं सोमा नको लागल आपल्याला, म्हणलं करू देतेच त्याला. काय पंक्चर वगैरे काढून झालं ना आम्ही निघालो आता गाडीकडे बघा. गाडीकडे येऊन टायरवर बसवला आणि डायरेक्ट नाश्ताला. का तर पांढरे सरकारांच्या गाडीत नेल्यामुळे पांढरे सरकारनं खुश करणं आपलं काम होतं. पांढरे सरकार म्हणलं अजून काही पाहिजे का, नको म्हणले. आणि काय सोमाशेटला म्हणलं अरे बास का बाबा असू दे म्हणलं. चला आता सोमाशेटला म्हणलं चहा वगैरे काय रे तुला. ती म्हणला आम्हाला पाहिजे चहा. मग आपण घेतलं गुलाबजामुन आपण खाल्लं. त्याला दाखवून खात होतो. त्याला मग बघवलं नाही. त्यानं लगेच गुलाबजामुन घेऊन आला. आणि काय रे म्हणलं सोमा अवघड आहे का. आलो पुढं आम्ही बॉर्डर पास केल्या आणि डायरेक्ट पोचलो आम्ही अनलोडिंग पॉईंटला. पोचल्या आमच्या गाड्या खाली कराय ही मशीन रेडीच होती बघा. ह्यानं खाली करून झाल्या आम्ही निघालो डायरेक्ट. आत्ता म्हणलं जायचं ऑफिसला कोल्हापूरला जाता आम्ही आलो डायरेक्ट बघा इकडं हॉटेलवर जेवाय काय चिकन घेतलं होतं मस्तपैकी. सोमाशेट बिल देणार होतं. कशाचं त्यानं बिल दिलं. बिल मला द्यायला लावलं त्यानं. काय अहो तिथनं आलो आम्ही बाहेर हॉटेलमधनं आणि जायचं म्हणलं. सोमा गेला भरायला. आणि इकडं आमचं रोहनशेटची गाठ पडली संध्याकाळी बा. रोहनशेटनं डायरेक्ट जेवायला नेलं हॉटेलवर. जेवण करून झालं ना आम्ही आलो डायरेक्ट गाडीत. आता झोपूया म्हणलं शेटला. चला गुड नाईट, परत भेटू, धन्यवाद.